भारतीय राज्यघटना. राज्यघटनेची निर्मिती व पार्श्वभूमी. भारताला पार्लमेंट असावी अशी मागणी सर्वप्रथम लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली. भारतीय राज्यघटनेची निर्मिती घटना समितीद्वारे करण्यात आली. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम एम.एन. रॉय यांनी 1934 मध्ये मांडली. 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर घटना परिषद निर्माण करण्यात येईल असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. 1942च्या क्रिप्स मिशनमध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर घटना समिती स्थापण्याची तरतूद होती. 1946 मध्ये भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्याची घोषणा मजूर पक्षाचे ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी केली. त्यानंतर कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतात घटना समितीची स्थापना करण्यात आली. कॅबिनेट मिशननुसार जुलै 1946 मध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. घटना समितीत दर 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य देण्यात आला होता. घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती. तसेच व्ही.टी. कृष्णम्माचारी हे दुसरे उपाध्यक्ष निवडले गेले होते. घटना समितीच्या पहिल्या बैठकीत 211 सदस्य उपस्थित होते तर मुस्लिम लीगने या समितीवर बहिष्कार टाकला होता. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष सर्वात वयोवृद्ध सदस्य सच्चिदानंद सिन्हा हे होते. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. घटना समितीचे सुरुवातीचे मंजूर सभासद 389, प्रांताचे 292 आणि संस्थानाचे 93 सदस्य होते. 4 सदस्य चीफ कमिशनर प्रांताचे होते. एकूण 389 सभासद. फाळणीनंतर घटना समितीची एकूण सभासद संख्या ही 389 ऐवजी 299 झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना संमल स्वीकृत करताना 299 पैकी 284 सभासद हजर होते. घटना निर्मितीस सुरुवात 29 ऑगस्ट 1947. घटना समितीच्या एकूण 12 उपसमित्या होत्या. घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1948 रोजी पंडित नेहरूंनी मांडला. 10 जानेवारी 1947 रोजी नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांचा ठराव पास करण्यात आला. 5. नोबल पब्लिकेशन्स. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी नेमली गेली. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समिती सार्वभौम बनली व त्यांनी माउंटबॅटन यांची गव्हर्नर जनरल पदी तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. घटना निर्मितीस लागलेला कालावधी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. घटना निर्मितीस लागलेला एकूण खर्च 63,96,729 रु. म्हणजेच सुमारे 64 लाख रु. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पूर्ण झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना संमत केली गेली. 24 जानेवारी 1950 ला घटना समितीच्या सदस्यांनी अंतिमतः राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाली. नोव्हेंबर 26 हा दिवस कायवाद संविधान दिवस म्हणून पाळला जातो. घटना समितीची एकूण 11 अधिवेशने सत्रे यालीत. घटना समितीमध्ये एस.एन. मुखर्जी हे प्रमुख मसुदाकार चीफ ड्राफ्ट्समन होते. घटना समितीची स्वीकृत निशाणी हत्ती. मुळे भारतीय राज्यघटनेच्या हिंदी आवृत्तीचे अक्षरलेखन सुलेखन वसंत कृष्णन वैद्य यांनी केले. नंदलाल बोस यांनी नक्षीकामाने सजविले. मूळ भारतीय राज्यघटनेचे इंग्रजी हस्तलिखित अक्षरलेखनकार सुलेखनकार प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या वळणदार हस्ताक्षरात आहे. रायजादा यांच्या हस्तलिखित मूळ सरनाम्यास बिहोहर राममनोहर सिन्हा यांनी नक्षीकामाने सजविले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. घटना समितीचे संविधानिक कायदा सल्लागार बी.एन. राव हे होते. बी.एन. राव यांनी म्यानमारची घटना निर्माण करण्यासाठी देखील सहाय्य केले होते. एच.व्ही.आर. अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते.
घटना समितीतील एकूण 15 महिला सदस्य व त्यांचे मतदारसंघ. प्रांत 1 विजयालक्ष्मी पंडित सामान्य संयुक्त प्रांत 2 सुचेता कृपलानी सामान्य संयुक्त प्रांत 3 सरोजिनी नायडू सामान्य बिहार. 4 पौर्णिमा बॅनर्जी सामान्य संयुक्त प्रति. 5 राजकुमारी अमृत कौर सामान्य मध्य प्रांत आणि वेरार. 6 लीला रॉय जनरल पी बंगाल. 7 रेणुका राय जनरल बिहार. 8 कमला चौधरी सामान्य संयुक्त प्रांत. 9 हंसा मेहता सामान्य मुंबई प्रांत. 10 दुर्गाबाई देशमुख सामान्य मद्रास प्रांत. 11 अम्मू स्वामीनाथन जनरल मद्रास प्रांत. 12 वक्ष्यानी वेलायुवन जनरल मद्रास प्रांत. 13 बेगम रसूल मुस्लिम संयुक्त प्रांत. 14 एनी मस्करीन त्रावणकोर आणि कोचीन युनियन. 15 मालती चौधरी जनरल ओरिटा. कार्यक्रम समितीचे महत्वाचे सदस्य पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, हृदयनाथ कुनरू, अबुल कलाम आझाद, के एम मुन्सी, गौवेद वल्लभरपत आचार्य कृपलानी, एम आर मसानी, व्ही जी कर, रत्नाप्पा कुंभार. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. पंजाबराव देशमुख, द वा. मावळणकर, एस. राधाकृष्णन, एच. एस. सुद्धावर्षी, डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर, एस. वरदाचारी, के. टी. शहा. संविधान सामना कार्यक्रम समिती. मसुदा समिती डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर. केंद्रीय अधिकार समिती प. जवाहरलाल नेहरू. प्रांतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. केंद्रीय घटना समिती प. जवाहरलाल नेहरू. संघराज्य अधिकारी समिती प. जवाहरलाल नेहरू. कार्यपद्धती नियम समिती डॉक्टर. राजेंद्र प्रसाद. सुकाणू समिती डॉक्टर. राजेंद्र प्रसाद. वित्त आणि कर्मचारी समिती डॉक्टर. राजेंद्र प्रसाद. पात्रता समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. व्यवसाय समिती के एम मुंशी. राष्ट्रध्वज समिती डॉक्टर. राजेंद्र प्रसाद. संविधान सभेच्या कार्याबाबतची समिती जी व्ही. मावळणकर. सदन समिती बी. पट्टाभी सीतारामय्या. सर्वोच्च न्यायालयावरील समिती एस. वरदाचारी. संविधानाचा मसुदा तपासण्यासाठी विशेष समिती प. जवाहरलाल नेहरा. पत्रकार कक्ष समिती उषा नाथ सेन. एस. वरदचारी. नागरी हक्कांवरील तदर्थ समिती. 6 4 नोबल पीयूपीएलआयसीए मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे यावरील सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल ओबी. मूलभूत हक्क उपसमिती जे बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती एच. सी. मुखर्जी. पूर्वोत्तर आदिवासी व आसाम वगळलेली आणि अंशतः वगळलेली क्षेत्रे उपसमिती गोपीनाथ वाडोलोई. वगळलेली व अंशतः वगळलेली क्षेत्रे उपसमिती ए. व्ही. ठक्कर. डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती, केंद्रीय घटना समिती या समित्यांचे सदस्य होते. आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य, विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म व उपासना यांचे समानता, दर्जा आणि संधी याबाबतीत बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठता आणि राष्ट्राची एकात्मता व अखंडता राखणारी या तावत शाश्वती देण्याचे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आमच्या या घटना समितीत विचारपूर्वक स्वीकृत व संमत करीत आहोत. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द 42व्या घटनादू नोबल पब्लिकेशन्स नुसार 1976वा समाविष्ट केलेले आहेत.
सरनाम्यास उद्देशपत्रिका, उद्देशिका, प्रस्तावना, प्रस्ताविका, घटने गुरु किल्ली असे म्हणतात. भारतीय राज्यघटनेचा सरनामा पंडित नेहरू यांच्या उद्देश पत्रावर उद्दिष्टांचा ठराव आधारलेला आहे. एखाद्या देशाची राज्यघटना कोणत्या तत्वज्ञानावर आधारलेली आहे, त्या घटनेचा उद्देश काय आहे, तसेच स्वरूप, कोणतेही गोष्टी आपल्याला त्या सरनाम्यावरून कळतात. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा आत्मा किंवा प्राण असे म्हणतात. राज्यघटनेचे उगमस्थान भारतीय जनता आहे. भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असे असल्याचे सरनाम्यावरून आपल्याला समजते. तसेच राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता प्रस्थापित करणे असे आहे. ते सरनाम्यावरून स्पष्ट होते. सर्वप्रथम अमेरिकेने सरनाम्याचा समावेश त्यांच्या राज्यघटनेत केला. भारतीय राज्यघटनेचा सरनामा न्यायप्रविष्ट नाही. याचा अर्थ त्याचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागता येत नाही. भारतीय राज्यघटनेचा सरनामा घटना समितीने सर्वात शेवटी स्वीकारलेला भाग होय. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. सरनामा हे भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे आणि पालखीवाल. सरनाम्या संदर्भातील महत्त्वाचे बेरुबारी युनियन खटला 1960 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटला 1973 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग असल्याचे मान्य केले. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 368 नुसार राज्यघटनेत दुरुस्त्या करता येतील, परंतु घटनेची मूलभूत चौकट बदलता येणार नाही असे सांगितले व सरनाम्यास महत्त्व प्राप्त करून दिले. युनियन विरुद्ध LIC ऑफ इंडिया 1995 या खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. याने राज्यघटनेचा उद्देश स्पष्ट केला. 22 जानेवारी 1947 रोजी हा उद्दिष्टांचा ठराव पास करण्यात आला. यामुळे घटना निर्मितीस उद्दिष्टांची दिशा मिळाली. घटनेचा सरनामा हा घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे. घटनेचा तो आत्मा आहे. घटना समजण्याची ती गुरुकिल्ली आहे. पंडित ठाकुरदास भार्गव GS सदस्य. भारतीय राज्यघटनेवर ब्रिटिशकालीन रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, सनदी कायदे 1793, 1813, 1833, 1853, पिट्सचा भारतविषयक कायदा 1784, राणीचा अहिरनामा 1858, कौन्सिल कायदा -1861, कौन्सिल कायदा 1892, कौन्सिल कायदा 1909, मोलेट मिटो कायदा, कौन्सिल कायदा 1919, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा, भारत प्रशासन कायदा -1935, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 7. या सर्व कायद्यांचा काही प्रमाणात प्रभाव पडलेला आहे. राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव भारत प्रशासन कायदा 1935 चा पडलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुकरण, राज्यघटनेचे स्रोत. अमेरिकेची राज्यघटना मूलभूत हक्क, न्यायिक पुनर्विलोकन, स्वतंत्र न्यायव्यवस्था, उपराष्ट्रपतीचे पद, राष्ट्रपतीवरील महाभियोग, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढण्याची पद्धत, प्रस्तावनेची कल्पना, विचार. ब्रिटिश राज्यघटनात संसदीय शासन पद्धत, मंत्रिमंडळ व्यवस्था, कायद्याचे राज्य, कायदा करण्याची पद्धत, एकेरी नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, राष्ट्रपतीचे स्थान, इंग्लंडच्या राजासारखे, द्विशासन, द्विगृही संसद. आयरिश राज्यघटना, मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर सदस्य नेमणे. कॅनडाची राज्यघटना, केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा प्रबळ. केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे, केंद्राद्वारे राज्यपालाची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, संघसूची, केंद्रसूची. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना, समवर्ती सूची,
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार आणि वाणिज्याचे स्वातंत्र्य प्रस्तावनेची भाषा. दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना घटना दुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत. जर्मनीची वायमर राज्यघटना आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे. सोव्हिएत रशियाची राज्यघटना मूलभूत कर्तव्ये सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श तत्त्व, समाजवाद, नियोजन प्रक्रिया. फ्रान्सची राज्यघटना स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे प्रस्तावनेतील आदर्श, प्रजासत्ताक, गणराज्य पद्धत. जपानची राज्यघटना कायद्याने प्रस्थापित पद्धत. 1935 चा कायदा, संघराज्य पद्धत, राज्यपालाचे पद, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, प्रशासकीय तपशील. भारतीय राज्यघटनेचा जास्तीत जास्त भाग या कायद्यातून घेतला आहे. नेचा घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946. मसुदा समितीची निर्मिती 29 ऑगस्ट 1947. राज्यघटना संमत झाली. 26 नोव्हेंबर 1949. राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता 22 जुलै 1947. राष्ट्रगीताला घटना समितीची मान्यता 24 जानेवारी 1950. 5. पहिल्या राष्ट्रपतीची निवड 24 जानेवारी 1950. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात 26 जानेवारी 1950. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1950. पाराशिष्ट परिशिष्ट परिशिष्ट. सात. नोबल पब्लिकेशन्स. राज्यघटनेतील भाग. भाग कशासंबंधी. भाग वजा 1. भारतीय संघराज्य, घटकराज्यांच्या सीमा व भूप्रदेश. भाग 2. नागरिकत्व. भाग वजा 3. मूलभूत हक्क. भाग वजा 4. मार्गदर्शक तत्त्वे. भाग 4 अ. मूलभूत कर्तव्ये. भाग वजा 5. संघराज्य व्यवस्था. भाग 6. घटकराज्य राज्यव्यवस्था. भाग 7. पहिल्या अनुसूचीतील राज्ये वगळले. भाग 8. केंद्रशासित प्रदेश. भाग 9. पंचायत राज. भाग 9 अ. नगरपालिका. भाग 9 ब. सहकारी संस्था. भाग 10. अनुसूचित व आदिवासी प्रदेश. भाग 11. केंद्र राज्य विधिमंडळ संबंध. भाग 12. केंद्र राज्य आर्थिक संबंध. भाग 13. देशांतर्गत व्यापार व्यवहार. भाग 14. केंद्र राज्य यांच्या सेवा. भाग 14 अ. प्रशासकीय लवाद. भाग 15. निवडणुका. भाग 16. विशिष्ट घटकांसाठी खास तरतुदी. भाग 17. अधिकृत भाषा, प्रादेशिक भाषा. भाग 18. आणीबाणी विषयक तरतुदी. भाग 19. संकीर्ण, किरकोळ तरतुदी. भाग 20. सात. नोबल पब्लिकेशन्स. राज्यघटने
भाग 13 स्थिती। भाग 14 केंद्र राज्य यांच्या सेवा। भाग 14 अ प्रशासकीय लवाद। भाग 15 निवडणुका। भाग 16 विशिष्ट घटकांसाठी खास तरतुदी। भाग 17 अधिकृत भाषा प्रादेशिक भाषा। भाग 18 आणीबाणी विषयक तरतुदी। भाग 19 संकीर्ण किरकोळ तरतुदी। भाग 20 18 आणीबाणी विषयक तरतुदी। भाग 19 संकीर्ण किरकोळ तरतुदी। भाग 20 भाग 20 भाग 21 तात्पुरत्या व विशेष तरतुदी। भाग 22 राज्यघटनेचे हिंदी भाषेत भाषांतर आणि संक्षी। राज्यघटनेतील परिशिष्टे। परिशिष्ट कशासंबंधी। परिशिष्ट 1 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश। परिशिष्ट 2 वेतन आणि पगार यांचा तपशील। परिशिष्ट 3 अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या शपथा व प्रतिज्ञा या समावेश आहे। परिशिष्ट 4 राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधित्व। परिशिष्ट 5 अनुसूचित जाती प्रदेशांचे प्रशासन। परिशिष्ट 6 विशेष तरतूद आसाम मेघालय मिझोराम व त्रिपुरासाठी। परिशिष्ट 7 विषयांबाबत तरतुदी केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूचीतील। परिशिष्ट 8 भारतीय भाषांची माहिती 22 भाषा। नोबल पब्लिकेशन्स। नोबल मेगा पूर्ण ट्रिविया। परिशिष्ट -9 8 परिशिष्ट 10 परिशिष्ट 11 परिशिष्ट 12 नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान। 8 परिशिष्ट 9 जमीन सुधारणा विषयक कायदे। पेन 3 परिशिष्ट 10 पक्षांतरविरोधी तरतुदी। पेन 3 परिशिष्ट 11 पंचायत राज संबंधी तरतुदी। पेन 3 परिशिष्ट 12 नगरपालिका संबंधी तरतुदी। पेन राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे। कलम 1 संघराज्याचे नाव आणि भूप्रदेश। कलम 2 नवीन राज्य स्थापन दाखल करणे। कलम 3 नवीन राज्याची निर्मिती सीमारेषा क्षेत्र आणि नाव बदलणे।
कलम 4 पहिल्या आणि चौथ्या परिशिष्टामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी कलम 2 व 3 अंतर्गत केलेले कायदे। स्तंभ 5 घटना लागू झाली त्यावेळचे नागरिकत्व। कलम 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार। कलम 7 पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार। कलम 9 स्वच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द होते। कलम 10 नागरिकत्वाचे अधिकार चालू राहणे। कलम 11 नागरिकत्वाच्या हक्कांचे नियमन करण्याचे संसदेचे अधिकार। कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या। कलम 13 मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा विरोधातील कायदे। कलम 14 समानतेचा मूलभूत हक्क कायद्यापुढे समानता। कलम 15 धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभावास प्रतिबंध NOBLPUPL। कलम 16 सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी। कलम 17 अस्पृश्यता निवारण नष्ट करणे। के कलम 18 कलम 1 संघराज्याचे नाव आणि भूप्रदेश। कलम 2 नवीन राज्य स्थापन दाखल करणे। कलम 3 नवीन राज्याची निर्मिती, सीमारेषा क्षेत्र आणि नाव बदलणे। कलम 4 पहिल्या आणि चौथ्या परिशिष्टामध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी कलम 2 व 3 अंतर्गत केलेले कायदे। स्तंभ 5 घटना लागू झाली त्यावेळचे नागरिकत्व। कलम 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार। कलम 7 पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार। कलम 9 स्वच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द होते। कलम 10 नागरिकत्वाचे अधिकार चालू राहणे। कलम 11 नागरिकत्वाच्या हक्कांचे नियमन करण्याचे संसदेचे अधिकार। कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या। कलम 13 मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा विरोधातील कायदे। कलम 14 समानतेचा मूलभूत हक्क कायद्यापुढे समानता। कलम 15 धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभावास प्रतिबंध NOBLPUPL। कलम 16 सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी। कलम 17 अस्पृश्यता निवारण नष्ट करणे। के कलम 18 पदव्यांची समाप्ती। कलम 19 स्वातंत्र्याचे अधिकार आणि त्यांचे संरक्षण। कलम 19(1) संघटना, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार 97व्या घदू 2011 नुसार। कलम 20 फौजदारी शिक्षेसंदर्भात संरक्षण। कलम 21 व्यक्ती स्वातंत्र्य आणि जीविताची हमी। कलम 21(1) 6 ते 14 वयोगटातील मुलांचा शिक्षण हा मूलभूत हक्क। कलम 22 अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण। कलम 23 मानवी व्यापार आणि वेठबिगार याला प्रतिबंध। कलम 24 कारखान्यांमध्ये मुलांच्या रोजगाराला प्रतिबंध। कलम 25 धार्मिक स्वातंत्र्य, धर्माचा प्रसार आणि आचरण। कलम 26 धर्मविषयक व्यवहारांचे स्वातंत्र्य। कलम 27 धर्म प्रचारासाठी पैसे देणगी देण्याबाबत स्वातंत्र्य। कलम 28 शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही। कलम 29 अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण। कलम 30 अल्पसंख्याकांना स्वतःच्या संस्था स्थापण्याचा अधिकार। नोबल पब्लिकेशन्स। कलम 31 हे कलम रद्द केलेले आहे। कलम 32 घटनात्मक दाद मागण्याचा अधिकार। कलम 33 सैन्य दलासाठी अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांमध्ये संसदेस बदल करण्याचा अधिकार। कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना तिसऱ्या भागाने प्रदान केलेल्या अधिकारांवर निर्बंध। कलम 35 तिसऱ्या भागाच्या अंमलबजावणी संबंधी। कलम 36 राज्यसंस्थेची व्याख्या भाग 3 प्रमाणेच। कलम 37(1) मार्गदर्शक तत्वांचे उपयोजन। कलम 38 लोककल्याणकारी राज्याची समाजव्यवस्था। कलम 38(2) विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे।
कलम 39(1) समान न्याय व कायदेविषयक निशुल्क सहायता करणे, समान वेतन, बालकांना विकासाच्या संधी इत्यादी। कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना। कलम 41 कामाचा, शिक्षणाचा व सरकारी मदतीचा अधिकार। कलम 42 कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि स्त्रियांना प्रसूती सहाय्य यांची तरतूद। कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन, समुचित जीवनमान मिळावे आणि सहकारी कुटीर उद्योगांचे संवर्धन। कलम 44 समान नागरी संहिता कायदा करणे। कलम 45 6 वर्षापर्यंतच्या मुलांचे संगोपन व शिक्षण। कलम 46 अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकांचे हितसंवर्धन। कलम 47 भरणपोषण, राहणीमान आणि आरोग्य यांचा दर्जा उंचावणे व दारूबंदीसाठी प्रयत्न करणे। कलम 48 शेती आणि पशुसंवर्धन यांची व्यवस्था करणे। कलम 48(1) पर्यावरण संरक्षण व वन्यजीवांचे संरक्षण। कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व वास्तू यांचे संरक्षण। कलम 50 कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे। कलम 51 आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता यांचे संवर्धन इत्यादी। कलम 51(a) मूलभूत कर्तव्ये। स्तंभ 52 अध्यक्ष। कलम 53 संघराज्याची शासन शक्ती। कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक। कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत। कलम 56 राष्ट्रपतीचा कालावधी। कलम 57 फेरनिवडणुकीस पात्रता। कलम 58 राष्ट्रपतीच्या पदासाठी पात्रता। पेन 52। कलम 53 संघराज्याची शासन शक्ती। कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक। कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत। कलम 56 राष्ट्रपतीचा कालावधी। कलम 57 फेरनिवडणुकीस पात्रता। कलम 58 राष्ट्रपतीच्या पदासाठी पात्रता। कलम 59 राष्ट्रपती पदाच्या शर्ती। कलम 60 राष्ट्रपती पदाची शपथ। कलम 61 राष्ट्रपती पदावरील महाभियोगाची कार्यपद्धती। कलम 62 हंगामी निवडलेल्या व्यक्तीच्या कालावधी संबंधी। कलम 63 भारताचे उपराष्ट्रपती। नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान। कलम 65 राष्ट्रपती चरा अनुपस्थितीत उपराष्ट्रपतींनी कार्य पार पाहणे। कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक। कलम 67 उपराष्ट्रपतीचा कालावधी। कलम 72 राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार। कलम 73 संघशासनाच्या कार्यकारी अधिकारची व्याप्ती। कलम 74 केंद्रीय मंत्री मंडळाची रचना। कलम 75 मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी। कलम 76 अटर्नी जनरल। कलम 78 राष्ट्रपतीला माहिती देणे पंतप्रधानांचे कर्तव्य। कलम 79 संसदेची रचना। कलम 80 राज्यसभेची रचना। कलम 81 लोकसभेची रचना। कलम 82 प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना। कलम 85 संसदेचे अधिवेशन बैठक पुढे ढकलणे व समाप्ती। कलम 86 अभिभाषण करण्याचा राष्ट्रपतीचा हक्क। कलम 87 राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण। कलम 88 मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहाबाबतचे अधिकार। कलम 89 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती। कलम 93 लोकसभा सभापती आणि उपसभापती। कलम 99 संसदेच्या सदस्यांची शपथ। कलम 100 सभागृहामध्ये मतदान, जागा रिक्तता आणि गणसंख्येची गणना न करता सभागृहांचा अधिकार नोबल पाप। कलम 102 सदस्याची अपात्रता। कलम 106 सदस्यांचे वेतन आणि भत्ते। कलम 108 दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक। कलम 110 धनविधेयकाची व्याख्या।
कलम 111 विधेयकास अनुमती। पेन 112 वार्षिक आर्थिक विवरण। पेन 114 विनियोग विधेयक। कलम 115 पूरक अतिरिक्त अनुदाने। कलम 116 लेखानुदाने। कलम 120 संसदेत वापरावयाची भाषा। कलम 121 संसदेवरील चर्चेवर निर्बंध घालणे। कलम 122 संसदेच्या कार्याबाबत न्यायालय चौकशी करू शकत नाही। 9. कलम 123 राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार। कलम 124 सर्वोच्च न्यायालय। कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय। कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र। कलम 132 उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपिलांचे अधिकार। नोबल पब्लिकेशन्स। कलम 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराचा विस्तार। कलम 139 विशेष आदेश जारी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार। कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार। कलम 148 भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक। कलम 149 नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची कर्तव्ये आणि अधिकार। कलम 151 लेखापरीक्षण अहवाल। कलम 153 राज्याचे राज्यपाल। कलम 154 राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाकडे। कलम 155 राज्यपालाची नियुक्ती। कलम 161 राज्यपालाचा दयेचा अधिकार। कलम 163 राज्यपालास सहाय्य करण्याकरिता व सल्ला देण्याकरिता मंत्रिपरिषद मंत्रिमंडळ असेल। स्वविवेकाधिकार। कलम 164 मुख्यमंत्री व मंत्री यांची राज्यपालाद्वारे नेमणूक, मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार। कलम 165 राज्याचा महाधिवक्ता। कलम 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये। कलम 169 राज्य विधानपरिषदेची निर्मिती करणे किंवा न करणे। कलम 170 विधानसभांची रचना। कलम 171 विधान परिषदांची रचना। कलम 175 राज्यपालाचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा व संदेश पाठविण्याचा अधिकार। कलम 181 विधानसभा सभापती किंवा उपसभापती यांच्या पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावेळी ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही। कलम 193 शपथ घेण्यापूर्वी पात्रता नसताना व अपात्र घोषित केल्यानंतर स्थानापन्न झाल्यास व मतदान केल्यास शिक्षा। राज्याच्या धनविधेयकाची व्याख्या कलम 199। कलम 202 राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक। कलम 213 विधिमंडळाच्या विरामकाळात राज्यपालाला अध्यादेश काढण्याचा अधिकार। कलम 214 उच्च न्यायालये राज्यांसाठी। स्तंभ 215 उच्च न्यायालय किंवा अभिलेख न्यायालय। कलम 225 उच्च न्यायालयाचे अधिकार। कलम 226 विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयांचा अधिकार। कलम 239 केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन। कलम 240 विशिष्ट केंद्रशासित प्रदेशांसाठी नियम बनविण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार। स्तंभ 241 केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालये। कलम 243 पंचायत राजसंबंधीच्या व्याख्या। कलम 243 अ ग्रामसभा। कलम 243 बी पंचायतीची स्थापना। कलम 243 सी पंचायतींची रचना। कलम 243 डी जागांचे आरक्षण। कलम 243 ई पंचायतीचा कालावधी 5 वर्षे। नोबल मागास संपूर्ण सामान्य ज्ञान। कलम 243 एफ सदस्यांची अपात्रता। कलम 243 ओ पंचायतीवी सत्ता, हक्क आणि जबाबदाऱ्या। कर लादणे आणि निधी याबाबत पंचायतीचा अधिकार कलम 243 एच। आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना कलम 243 आ। कलम 243 जे पंचायतीच्या हिशोबांचे लेखापरीक्षण। कलम 243 के पंचायतीच्या निवडणुका। दंडात्मक कलम 243 11 केंद्रशासित प्रदेश कायदा अर्ज अंमलबजावणी। कलम 243 एम विशिष्ट प्रदेशांना पंचायत कायदा लागू नाही। कलम 243
एन सातत्य अस्तित्वात असलेल्या कायद्वांचे व पंचायतीचे. कलम 243 ओ पंचायत निवडणुकांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध. कलम 243 पी नगरपालिकांची व्याख्या. स्तंभ 243 प्र नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका. स्थापना. कलम 243 आर नगरपालिकांची रचना. कलम 243 एस वार्ड समित्यांची रचना आणि स्थापना. कलम 243 टी राखीव जागांचे आरक्षण. कलम 243 खू नगरपालिकांचा कालावधी. कलम 243 वी सदस्याची अपात्रता. कलम 243 डब्ल्यू नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या. 10 नोबल पब्लिकेशन्स. कलम 243 एक्स कर लावण्याचा अधिकार आणि नगरपालिकांचा निधी. कलम 243 य राज्य वित्त आयोग. कलम 243 जेड नगरपालिकांच्या लेख्यांची लेखापरीक्षा. कलम 243 जेड ए नगरपालिकांच्या निवडणुका. नोबल कलम 243 जेड वी केंद्रशासित प्रदेशांना लागू करणे. कलम 243 जेड सी काही क्षेत्रांना लागू नाही. कलम 243 जेड डी जिल्हा नियोजन समिती. स्तंभ 243 ईशात महानगर नियोजन समिती. कलम 243 जेड एफ सध्याच्या नगरपालिका व कायदे लागू करणे. कलम 243 जेड जी निवडणूक विषयांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप नाही. कलम 243 जेड एच ते 243 जेड टी सहकारी संस्थांसंबंधीची कलमे. कलम 248 कायदा करण्याचे शेषाधिकार केंद्राकडे. कलम 249 राज्यसभेच्या ठरावाद्वारा राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 250 आणीबाणीत राज्यसूचीतील विषयाबाबत कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 252 दोन किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीने त्या राज्यासाठी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 253 आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरिता कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 256 केंद्र आणि राज्याची विशेष जबाबदारी प्रतिदायित्व. कलम 262 आंतरराज्यीय माद्यांच्या पाण्याविषयी तंट्यांचा अभिनिर्णय नोबला. कलम 263 आंतरराज्यीय परिषदेबाबत उपबंध तरतुदी. कलम 265 कायद्याने प्राधिकार दिल्याखेरील कोणताही कर आकारून वसूल करता येणार नाही. कलम 266 केंद्र व राज्य यांचे एकत्रित निधी व लोकलेखे. कलम 267 केंद्र आणि राज्यांचा आपत्कालीन खर्च निधी. कलम 275 केंद्राकडून राज्यांना मदत व अनुदाने. कलम 280 वित्त आयोग. कलम 300 भारताच्या राज्यक्षेत्रात सर्व नागरिकांना सर्वत्र व्यापार आणि व्यवहार यांचे स्वातंत्र्य असेल. कलम 3001 कायदेशीर मार्गाशिवाय इतर कोणत्याही मानवी व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही. कलम 312 अखिल भारतीय सेवा. कलम 315 केंद्र आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग. कलम 316 लोकसेवा आयोग सदस्यांची नियुक्ती कार्यकाल. कलम 320 लोकसेवा आयोगाची कार्ये. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 326 प्रौढ मताधिकाराच्या आधारे संसदेच्या निवडणुका. कलम 327 संसदेचा विधानमंडळ निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा आधी. कलम 329 निवडणूक विषयांमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना बंदी. कलम 330 लोकसभेत अनुसूचित जाती व जमातींच्यासाठी राखीव जागा. कलम 331 लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व. कलम 332 विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या राखीव जागा. कलम 333 राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व. कलम 338 विशिष्ट सेवांमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठी विशेष तरतुदी. कलम 338 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. कलम 338 ए राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. कलम 340 मागासवर्ग आयोगाची नियुक्ती. कलम 341 अनुसूचित जातीची व्याख्या. कलम 342 अनुसूचित जमातीची व्याख्या.
कलम 343 केंद्र आणि राज्याची राजभाषा. कलम 344 राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती. कलम 350 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण. कलम 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 घटक राज्यातील आणीबाणी. कलम 360 आर्थिक आणीबाणी खास दर्जा. कलम 368 घटना दुरुस्ती. कलम 371 महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद. कलम 371(2) महाराष्ट्राच्या राज्यपालास विशेष जबाबदारी. कलम 395 एखादा अस्तित्वात असलेला कायदा रद्द करण्याची तरतूद. सध्या ज्याची केंद्राला आहे. परिशिष्टे आहेत. अधिकार 11. केंद्रसूची या सूचीत राष्ट्रीय महत्त्वाचे 100 विषय होते. या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे. काही विषय वगळल्याने सध्या एकूण 98 विषय आहेत. परंतु शेवटच्या विषयाचा क्रमांक आताही 97 इतकाच आहे. विषय 1 संरक्षण. 2 नौसेना, भूसेना, वायुसेना, संघराज्याची अन्य कोणतीही सशस्त्र सेना. 3 छावणी क्षेत्रांतील स्थानिक स्वराज्य संस्था. 4 नौसैनिकी, भूसैनिकी व वायुसैनिकी कामे. 5 शस्त्रे, अग्निशस्त्रे, वारुगोळा आणि स्फोटक पदार्थ. 6 अणुऊर्जा. 7 केंद्रीय गुप्तवार्ता व अन्वेषण केंद्र. 8 परराष्ट्र व्यवहार. 9 संयुक्त राष्ट्र संघटना. 10 आंतरराष्ट्रीय परिषदा. 11 परदेशांशी तह व करार करणे. 12 युद्ध व शांतता. 13 विदेशविषयक अधिकारिता. 14 नागरिकत्व. 15 प्रत्यर्पण. 16 पारपत्रे व प्रवेशपत्रे. 17 भारताबाहेरील स्थळांच्या तीर्थयात्रा. 18 खुल्या सागरात किंवा हवेत केलेली चाचेगिरी व गुन्हे. 19 रेल्वे. 20 राष्ट्रीय महामार्ग. 21 राष्ट्रीय जलमार्ग. 22 सागरी नौपरिवहन व नौकानयन. 23 दीपगृहे. 24 बंदरावरील रुग्णालये. 25 हवाई मार्ग, विमाने व हवाई नौकानयन. 26 रेल्वेमार्ग, समुद्रमार्ग किंवा हवाई मार्ग याने उतारूंची व मालाची ने आण. 27 डाक व तार, दूरध्वनी, बिनतारी यंत्रे. 28 संघराज्याची संपत्ती व तिच्यापासून मिळणारा महसूल. 29 संघराज्याचे लोक ऋण, कर्ज. 30 चलन, नाणे योजना, परकीय चलन. 31 विदेशी कर्जे. 32 भारतीय रिझर्व्ह बँक. 33 डाकघर बचत बँक. 34 लॉटरी. 35 आंतरराज्यीय व्यापार व वाणिज्य. 36 बँक व्यवसाय. 37 विनिमयपत्रे, धनादेश, वचनचिठ्ठ्या. 38 विमा. 39 रोखे बाजार व वायदे बाजार. 40 पेटंटस, नवशोध व संकल्पचित्रे, कॉपीराइट, व्यापार चिन्हे. 41 वजने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे. 42 तेलक्षेत्र व खनिज तेलाची साधनसंपत्ती. 43 खाणीचे विनिमयन व खनिज विकास. 44 आंतरराज्यीय नया व नद्यांची खोरी. 45 मिठाचे उत्पादन, पुरवठा व वितरण. 46 अफूची लागवड, निर्मिती व निर्यातीसाठी विक्री. 47 चलचित्रपट. 48 भारतीय संग्रहालय. 49 ऐतिहासिक स्मारकशिल्पे आणि पुरातत्वी स्थळे व अवशेष. 50 4 जनगणना. 51 अखिल भारतीय सेवा संघ लोकसेवा आयोग. 52 संसद, राज्य विधिमंडळ सदस्य, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या पदांच्या निवडणुका. निवडणूक आयोग. 53 सर्वोच्च न्यायालयाची रचना. 54 न्यायालयांची घटना, रचना व अधिकार. 55 आंतरराज्यीय स्थलांतर. 56 निर्यात शुल्कांसह सीमा शुल्क. 57 निगमकर इत्यादी. सविस्तर व विस्तृत राज्यघटना. समाजवादाचा स्वीकार, गणराज्याचा स्वीकार, मार्गदर्शक तत्वांचा समावेश, अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः स्थिर,
स्टार एकेरी नागरिकत्व. स्टार जगातील सर्वात मोठी राज्यघटना. नोबल पब्लिकेशन्स. 2. रायची या सूचीत प्रादेशिकदृष्ट्या महत्त्वाचे 61 विषय आहेत. या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्यांना आहे. काही विषय वगळल्याने या सूचीत सध्या 59 विषय आहेत, परंतु वगळलेल्या विषयांसह शेवटचा विषय क्रमांक आताही 66 इतकाच आहे. विषय 1. सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था. 2. पोलीस. 3. कारागृहे व सुधारालये. 4. स्थानिक शासन. 5. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता. 6. मादक दारू म्हणजे मादक दारूचे उत्पादन, खरेदी व विक्री. 7. दळणवळण म्हणजे सहका, पूल व सूची 1 मध्ये विनिर्दिष्ट न केलेली अन्य दळणवळण साधने. 8. कृषी, कृषीविषयक शिक्षण व संशोधन. 9. पशुधनाचे जतन, संरक्षण व सुधारणा. 10. पाणी, पाण्याचे साठे, जलसिंचन व कालवे. 11. भूमी, जमीन मालक व कुळ. 12. मत्स्यक्षेत्रे. 13. गॅस व गॅसचे कारखाने. 14. राज्यातील व्यापार. 15. मालाचे उत्पादन, पुरवठा व वितरण. 16. सावकारी व सावकार. 17. बाजार व जत्रा. 18. पांथगृहे व पांथगृहपाल. 19. नाट्यगृहे व नाट्यप्रयोग. 20. पैज लावणे व जुगार खेळगे. 21. राज्य लोकसेवा व राज्य लोकसेवा आयोग. 22. राज्याचे लोकऋण, कर्ज. 23. जमीन महसूल. 24. कृषी प्राप्तीवरील कर. 25. विजेचा वापर किंवा विक्री यांवरील कर. 26. प्राणी व नौक यावरील कर. 27. व्यवसाय, व्यापार, आजीविका व नौकन्या यांवरील कर. 28. चैनीच्या वस्तूंवरील कर. 29. मुद्रांक, शुल्क इत्यादी. 3. बाह्यसुधी. या सूचीत 52 विषय आहेत. या विषयांतर केंद्र व राज्य दोन्हीही कायदा करू शकतात. या सूचीत सुरुवातीला 47 विषय होते. यात उपकलमे वाढून विषय वाढले. सध्या एकूण 52 विषय आहे, पण शेवटचा विषय क्रमांक अजूनही 47 इतका आहे. विषय 1. फौजदारी कायदा. 2. फौजदारी प्रक्रिया. 3. कैदी, आरोपी, प्रतिबंधक स्थानबद्धतेत ठेवलेल्या व्यक्ती यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हलवणे. 4. विवाह व घटस्फोट, दत्तक, मृत्यूपत्रे, एकत्र कुटुंब व वाटण्या. 5. शेतजमिनीहून अन्य मालमत्तेचे हस्तांतरण. 6. दिवाळखोरी व नादारी. 7. साक्षी पुरावा व शपथा, कायदे. 8. दिवाणी प्रक्रिया, मुदत मर्यादा व लवाद. 9. न्यायालयाचा अवमान, पण यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाचा समावेश नाही. 10. उनाडकी, भटक्या व प्रवासनशील जनजाती. 11. वेड व मानसिक वैगुण्य. 12. प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध. 13. खाद्यपदार्थातील व अन्य मालातील भेसळ. 14. औषधीद्रव्ये व विषद्रव्ये. 15. लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन. 16. वाणिज्यिक व औद्योगिक मक्तेदारी. 17. औद्योगिक व कामगार तंटे. 18. सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा. 19. कामगार कल्याण. 20. शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण व विद्यापीठे यासह. 21. धर्मादाय व धर्मादायी संस्था. 22. माणसे, प्राणी किंवा वनस्पती यांना बाधक होणारे संसर्गजन्य रोग यांचा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फैलाव होण्यास प्रतिबंध. 23. जीवनविषयक आकडेवारी. 24. खाद्य पदार्थ, गळिताची धान्ये व तेले यांसह. 25. कच्चा कापूस. 26. किंमतीचे नियंत्रण. 27. यंत्रचलित वाहने. 28. कारखाने. 29. 20. 30. वृत्तपत्रे, पुस्तके व मुद्रणालये. 31. निर्वासितांची संपत्ती इत्यादी. शेषाधिकारवरील तिन्ही सूचित नसलेल्या सर्व बाकी शेष विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्रालाच आहे. घटना समिती 1946 राज्यघटना निर्माण व स्वीकृत केली. मसुदा समिती 1947 राज्यघटना लिपिबद्ध केली. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 11. राज्यघटनेची वैशिष्ट्ये. 2. लिखित राज्यघटना, सविस्तर व विस्तृत राज्यघटना, संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार, समाजवादाचा स्वीकार, धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार, गणराज्याचा स्वीकार, मूलभूत हक्कांचा समावेश, मार्गदर्शक तत्वांचा समावेश,
मूलभूत कर्तव्यांचा समावेश, अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः स्थिर. एकेरी न्यायव्यवस्था, एकेरी नागरिकत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन. जगातील सर्वात मोठी राज्यघटना. भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीला 395 कलमे, 22 भाग, प्रकरणे व 8 परिशिष्टे होती. सध्या 395 कलमे, उपकलमांसह सुमारे 465 आहेत. 22 भाग, 4 उपभागांसह 22 अधिक 4 ते 1 वगळलेला 7वा भाग बरोबर 25 आहेत व 12 परिशिष्टे आहेत. अधिकार विषयांच्या सूची.